म्हणजे BSFL म्हणजे ब्लॅक सोल्जर फ्लाय लार्वा. ब्लॅक सोल्जर फ्लाय ही एक अशी माशी असते जी त्याच्या ॲडल्ट फेजमध्ये म्हणजे जेव्हा ती प्रौढ अवस्थेमध्ये ती खात नाही, काहीच करत नाही. म्हणजे आपली नॉर्मल माशी असते ती आपल्या अन्नावर बसते, अन्नावर रोग पसरवते, बरोबर ना. तर ब्लॅक सोल्जर फ्लाय अन्नावर बसत नाही, कारण तिला खाता येत नाही, तिला फक्त पाणी पिता येतं. तिचा हिशोब 5 दिवसाचा आहे. हां, तर ती माशी बनली की 5 दिवसांनी ती मरून जाते. त्या 5 दिवसामध्ये त्यांचं मेटिंग होऊन अंडी घालते. तर अंडी घालण्यासाठी ती अशी जागा निवडते जिथे असा छान असा फर्मेंटेशनचा वास येईल. म्हणजे थोडंसं आंबूस झाला पाहिजे, सडल्यासारखा वास नाही आला पाहिजे. हळू असं इडलीचं पीठ आमलं कसं होतं तसं आंबलेला वास आला पाहिजे, अशा ठिकाणी ती अंडी घालते. जनरली फळांच्या रसामध्ये ताक बीक घातलेलं किंवा आपला गव्हाचं भूस आहे त्याच्यात ताक घालून केलं तर असं थोडं आंबूस झालं ना, तर ते अंडी घालते. ओके, आता हे बघा, हे मी त्याच्यासाठी तुमच्यासाठी आत्ता जी माहिती का दिली. आता अंडी घातली की आता हा गव्हाचा भूस आहे, गव्हाच्या भुसामध्ये हे थोडंसं ताक भिजवलेलं आहे, बरोबर. तर ती अंडी आता आपण जमा करून ह्याच्या तिथे ठेवतो. अच्छा, आता इथे 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 अंडी ठेवली की ती दाखवायला की ओके, ते या अंड्यातून बघा हे खाली अशा आळ्या येतात बघा, दिसतात का, बारीक बारीक. हां, बारीक 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 आळ्या आणि हे होतात आणि नंतर त्या ह्याच्या खाली जातात. ओके, आता ही जे आहे ना, अंडी ह्याच्यावर टाकली की 3 दिवसानंतर या आळ्या तयार होतात. 3 दिवसानंतर 0 ते 3 दिवस, म्हणजे बघा ती दुसऱ्या दिवशी होती की तिसऱ्या दिवशी होती. हां, तर उन्हाळ्यामध्ये हे फास्ट होतं, थंडीमध्ये स्लो होतं. तो टोटल 45 दिवसाचं यांचं चक्र आहे, जीवनचक्र. त्यातलं 3 दिवस अंडी अवस्था. ओके, त्याच्यानंतर 5 दिवस आपण ह्याच्यामध्येच त्यांना निओनेट्स असं म्हणतो. निओनेट्स म्हणजे काय, की छोट्या अळी अवस्था, एकदम बारीक अळी, ती एवढी बारीक असते. ओके, हां, नंतर या पुढे आता एकदम बारीक अळी अवस्था होती. हां, त्यानंतर ना त्यांचं हे थोडेसे अजून मोठे होतात. तेव्हा याला लार्वा म्हणायला लागतो आपण. मग निओनेट्स आणि लार्वामध्ये फरक आहे. लार्वाचा साईज हा आपल्या आपल्याला नखा एवढा असतो, एवढे जरी लार्वा असतात. ओके, तर हे लार्वा आता खायला सुरुवात करतात. तर वयाच्या 5व्या दिवसानंतर वयाच्या साधारण 19व्या दिवसापर्यंत हे लार्वा सतत खात राहतात. त्यांचं एकच काम आहे, खात राहणं. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा हे सगळे आमच्या नवीन बॅचेस आहेत. हे सगळे नवीन लार्वा ना. आता अजून पुढे या. आता साधारण 12व्या दिवशी म्हणजे काय झालं बघा, 7 दिवस आपण त्या ट्रेमध्ये ठेवलं. 7 दिवसापैकी 2-3 दिवस अंड्यातून बाहेर यायला गेले आणि पुढचे 5 दिवस थोडं मोठं व्हायला गेले. त्यानंतर 7 दिवस आपण याला अशा ट्रेमध्ये ठेवलं आणि खायला घातलं. हां, की 12व्या दिवशी बघा हे अशी अवस्था होती. आता ह्या हातात घेऊन ह्या पूर्ण आता खायला घालण्यासाठी तयार आहेत या. ओके, याच्यात काहीच वाईट नाही, चावू शकत नाहीत, चावत नाहीत, काहीच नाही. या रोगही पसरवत नाहीत. ई कोलाय म्हणून जे रोग येतात ना, ई कोलाय व्हायरस आहे, त्याला हे संपवून टाकतात. त्यामुळे ह्याच्यातून रोग येत नाही. ह्याच्यात एक आंबूस वास येतो. तुम्हाला आता बघा केवढं मोठं खाद्य आहे. आम्हाला ना रोज 400 किलो खाद्य लागतं. हां, या सगळ्यांना 7 ह्याला. आणि मग आम्ही काय करू शकतो, 50 किलो रोजच्या अळ्या बनवू शकतो. म्हणजे आपल्या वजनाच्या कितीतरी पट हे खातात. साधारण 5 किलो खाऊन 1 किलो अळी बनते. ओके, आता आपण एरिया बघूया बरं का. हे साधारण 11 फुटाचं दिसतं तुम्हाला, 11 फूट आहे आणि हे 2 फूट आहे. तर 11x2x6 इंच म्हणजे अर्धा फूट हे असं आपण हौद बनवले. हे हौद एकावर एक आहेत. या 2 ह्याच्यामध्ये 1.5 फुटाचं अंतर आहे. आता हे जे आहे ना, हे तळ्याचं कापड आहे, त्यापासून बनवून घेतलेलं. ओके, तर हे असं बनवून ह्याच्यामध्ये टोटल आपण 24 असे हौद बनवले. ओके, आता आपण कशी सोय केली आहे की आपण एका आठवड्याला 7 बेड टाकायचे आणि 7 बेड 12व्या दिवसापासून 19व्या दिवसापासून अळ्या काढायच्या रोज आणि अळ्या काढून ह्याला टाकायच्या. लक्षात, तर एका स्क्वेअर फुटामध्ये 11x2 म्हणजे 22 स्क्वेअर फीट होतं. तर 22 स्क्वेअर फीटमध्ये आपण 25 ग्रॅम अंडी टाकतो. म्हणजे एका स्क्वेअर फीटला साधारण 1 ग्रॅम अंडे टाकतो. तेव्हा थोडंसं जास्त टाकतो. म्हणजे काय की आपण काही अंड्यातून मर. तर साधारण 25 ग्रॅम अंड्यामधून 50 किलो अळ्या कमीत कमी होतात. 50 होतील किंवा कधी कधी म्हणजे 75 पर्यंत पण होतील. ओके, फक्त 50 किलो अळ्या व्हायला त्याला कमीत कमी 250 ते 300 किलो खायला लागतं. तर 300 किलो खाल्ल्यानंतर काय होतं, हवेत बरेचसं उडून जातं मॉइश्चर.
आळ्या 50 किलो आणि खत 50 किलो मिळेल. तर आता खत आता बाजूला काढतो कशाला. आता आपण परत एकदा बघूया. इकडे येऊन आळ्या दाखवू शकतो का ना. या साधारण 14 दिवसाचे आहेत आणि या साधारण 12 दिवसाचे आहेत. दोघांमध्ये फार मोठा फरक नाही बघा. अच्छा 12 आणि 14 आहेत. आणि हे मागचे जे छोटे दाखवले आहेत या अक्षरशः 6 दिवसाचे आहेत, 6 ते 7 दिवसाचे. ओके, आलं लक्षात. हा बा इथे वरती पण आहे 6 ते 7 दिवस. आता आमच्याकडे इथे ट्रेनिंगला नवीन माणसं आलेली आहेत ना इथे काम करायला. तर त्या लोकांना आम्ही सांगितलं असतं की 19व्या दिवशी नंतर खायला द्यायचं नाही. पण 19व्या दिवशी नंतर खायला दिलं तर काय होतं, असं अवस्था होते बघा. त्याच्यामध्ये काय होतं, या आळ्या होतात म्हाताऱ्या म्हणजे त्यांची खाण्याची अवस्था संपते, प्रौढकडे जायला लागलात त्या. आणि हे अशी काळी होऊन जाते ती. काही ब्राऊन व्हायला लागली की तिला खाता येत नाही. आणि मग आणि त्याच्यानंतर समजा कचरा दिला कधी चूक केली तर हे असं तयार होतं. असं सगळे घाण तयार होते. लक्षाला कशी घाण तयार होईल तेव्हा आपल्याला चाळता येत नाही त्याला. आणि मग त्याच्यामध्ये बघा अन्न आणि आळ्या एकत्र येतात. आता हे आपण असंच ना कोंबडीला घालून टाकायचं का, ह्यातून काढता येत नाही. जेव्हा सगळं व्यवस्थित होतं तेव्हा चांगल्या आळ्या ह्यातून काढता येतात. तेव्हा हे मशीन आहे. या मशीनमध्ये इथे वरती 8 mm ची जाळी आहे, मध्ये 5 mm ची जाळी, खाली 3 mm ची जाळी. हा हे टाकून याच्यामुळे आळ्या बाहेर पडतात. आणि आपला हे खत वेगळं होतं. असं खत आपण आता भाजीपाल्याला वापरतो. हा भाजीपाला वापरतो. आणि आळ्या आहेत त्या सगळ्या कोंबड्यांना होतं. काय करायचं, आमच्या कोंबडी फक्त 10,000 कोंबड्याचं फिक्स आमचं. 10,000 कोंबड्या. हा त्याला किती आळ्या लागतील तुला? आता आम्ही 1000 कोंबड्यांना 50 किलो देतो. 1000 कोंबड्यांना 50 किलो देतो. तर बेसिकली पूर्ण आळ्यांवर कोंबड्या केल्या तर नाही चालत. त्यांचा 25-30% आहार आळ्यांवर करू शकतो. तर आता आम्ही जो करतो, आम्ही फूड वेस्ट कुठलं आणतो, हॉटेल फूड वेस्ट आणतो. तर तुम्हाला अजून एक करता, तुमच्या जवळपास कुठली बिअरची फॅक्टरी असेल? नाही. तुम्ही कुठे संभाजीनगरला? नाही, भुसावळ, जळगाव जिल्हा. ओके, बिअरची फॅक्टरी नसेल तर मग तुम्हाला एकच मार्ग आहे, मग एखादी मेसवाल्याचं वेस्टेज घ्यायचं. मेसवाल्याकडे भात आणि आमटी आणि हे मिळतं, तर ते वेस्टेज घ्यायचं. जेवढं मेसचं वेस्टेज तुम्हाला मिळतं तेवढं मिळवा. त्याच्यामध्ये व्हरायटी मिळाली तर खूप छान. म्हणजे फक्त भात आणि आमटी न मिळवता थोड्या भाज्या, थोडं चिकन बिकन. हॉटेलचं वेस्टेज घ्यायचं. हां, हॉटेलचं वेस्टेज सगळ्यात चांगलं. कारण बिअरची फॅक्टरी असेल तर खूप सोप्या पद्धतीने करता येते. डायरेक्ट त्यांचं ते मॉल्ट आणून टाकायचं. त्याच्यामध्ये आळ्या फार मोठ्या होत नाहीत, अशा आमच्या होतात तशा होत नाहीत, थोडेसे लहान राहतात. पण ते सगळ्यात सोपा मार्ग आहे हे करण्याचा. नाहीतर हॉटेल वेस्ट आणणं म्हणजे हे मोठं. ते जर घेतलं तर हॉटेल वेस्ट चांगला देते ना. हां, इथे 30 रुपये किलोमध्ये भेटतं नाही. हां, नाही ते वेगळं. ते DDGS मग तो फक्त प्रोटीन असतं. बिअर वेस्ट 10 रुपये, 6 रुपये, 6 ते 10 रुपयामध्ये मिळतो तुम्हाला किलोला. हां, मग ते वेस्ट टाकायचं काम नाही आपल्याला. ते वेस्ट टाकलं तर हॉटेल वेस्ट लागणार नाही. हॉटेल वेस्ट ते व्हायला. पण बिअर वेस्ट सगळ्यात सोपं करता येतं. कारण त्याच्यात तुम्ही आणलं आणि टाकलं डायरेक्ट, त्यात काही कापाकापी नाही, काय नाही. आता आम्हाला ह्याच्यामध्ये काय करायला लागतं, ह्याच्यामध्ये बघा आमच्याकडे हा मिक्सर सारखं आहे. याला ब्लेड असते. त्याच्यामध्ये ह्याच्यातून आपल्याला ह्याचं बारीक चुरा करून मग तो ते टाकायला लागतो. जर तो मोठा राहिला तुम्ही पाहिलं तिथे कलिंगडाची सालं किंवा हे कसं पूर्ण जर राहतं ते ह्यांना खाता येत नाही. कांद्याची सालं हे खात नाहीत, लसणाची सालं खात नाहीत, कलिंगडाची सालं खात नाहीत, कुठल्याही प्रकारचं तंतुमय गोष्टी खात नाहीत. म्हणजे काही लोक म्हणतात त्यांना चारा घाला, तर चारा या खात नाही. इवन पानं खातील तर पानं पण त्यात जाड पानं खाणार नाहीत, हे होणार नाही. तंतू लिग्निन चालत नाही, हे चालत नाही, हाय फायबर चालत नाही. त्यांना शिजलेलं अन्न सगळ्यात उत्तम. आता म्हणजे बिअरचं वेस्टेज जर घेतलं समजा, हां, 6 रुपये, 8 रुपये किलो, 10 रुपये किलो पडेल ते आपल्याला. हो, मग 50 किलोला 50 रुपयाला 1 किलो अळी पडेल तुम्हाला जवळजवळ. 50 रुपये किलो. हां, कारण तुम्हाला 50 रुपयाचं तर खाद्यच लागेल. जास्त पडेल ना, 5 पट खाद्य. 5 किलोला 1 किलो अळी. हां, 50 रुपये किलोचं खाद्य घ्यायचं. हां, त्यामुळे ते महाग पडेल. मग हे जर आणलं तर डिझेल ट्रान्सपोर्ट कॉस्ट धरून तुम्हाला आत्ता मला सध्या आळ्या एक अंड्याची कॉस्ट, ह्याची कॉस्ट सगळी धरून ह्याच्यात साधारण 30 रुपयाला पडतात किलोला. त्याच्याहून कमी आणता येते. जर मग आळ्या का तुम्हाला नाही, आम्ही सतत वापरतो, आम्ही विकत नाही कोणाला.